अंगाला भस्म, गळ्यात साप, फिराय नंदीव, पांघराय वाघाचं कातड, राहायला स्मशानात. आणि बायको कोण पाहिजे? बायको पाहायला सुद्धा अक्कल लागती. बायको शिकवणी पाहावी का? बायको पाहताना 4 गोष्टी पाहाव्या लागतात. एक, बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं. स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा. आणि बायको रंगाने सावळी असावी. गोरी बायको कधी करू नये, कधीच करू नये. फुकाट जरी मिळाली, फुकाट करून करायचं काय? उन्हात नेवा तर लाल पडती, लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती. अजून एक गोष्ट बायको पाहण्याची. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा, आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत. घरी गेले, घरी गेले, लगेच पाय पाय सुरुवात केली. म्हणूनच पप्पाचा बाप माझ्या शब्दाच्या पुढे जात नाही. भगवान शंकर नवरदेव झाले आणि नवरदेव झाले. ही बाई कोण झाली? नवरी. पण हिनं नवरा मिळावा म्हणून हरतालिका केली होती. हरतालिका आणि वाळलेल्या रुईची पानं खाली होती. शंकर नवरदेव झाले पण नवरदेवाचे डोळेच झाकले. ब्रह्मदेव आणि विष्णू गेले पळून. नवरदेव एकटाच. नवरदेवानं उघडले डोळे. सगळी भूत गोळा झाली. भाषे घेईल, प्रेमभंग होईल, गाडी खाली जाईल, अतृप्त आत्मे सगळे भूत. आणि शंकराने डोळे उघडले आणि भूतांना म्हणला तुम्ही मागे जा, माझं लग्न नाही होणार. भूत म्हणले आम्ही मागे जाणार नाही. शंकर म्हणले मग माझं लग्न नाही होणार. मग भूतांनी शंकराला प्रश्न विचारला आम्ही नाचायचं केव्हा? मग शंकरानं त्यांना वरदान दिलं तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगलाष्टक होणार नाही. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आहे. फार जुनी पद्धत. ही नाचणारी भूताची अवलाद आहे म्हणून ते असं करतात. काही बा कॅबिन मधून पडलेलं भूत. शंकर नवरदेव झाले महिला मंडळ आणि सासूबाईनं काय जावाई पाहिला नव्हता. सासूबाई निरंजनी घेऊन भारीची साडी घेतली, ब्युटी पार्लर मध्ये गेली. शंकराची सासू ब्युटी पार्लर मध्ये गेली. पहिल्यांदा फेसिंग केलं, नंतर मिक्सिंग केलं, नंतर सिरेमिक्स केलं. इथल्या फटीत चमकी भरली आणि पॉप नावाचा भांग पाडला. पॉप म्हणजे मध्ये खड्डा पुढे झटका असा भांग पाडला आणि जावाई पाहिला. आली जावाई तिनं जसा पाहिला जागेवर डोळे पांढरे. ती पुरीला जाऊन म्हणली तुला अक्कल येतं काही? तू हा नवरा पाहिलाच कसा? तिथं लय बारीक आहे का बरं का? पार्वतीने सांगितलं मी किती वेळा जन्माला येईल आणि किती वेळा मरेल पण याच्याशीच लग्न करेल. मग शंकर नवरदेव झाले महिला मंडळ. वर ओवाळायची पाळी आली मंडपाच्या गेटवर. ओरवळी ते नवरीची आत्या टीप घेऊन आली. टीप पाण्याची टाकी. दुसऱ्याचं नाव खोडून तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिने गंधात बोट बुडवलं आणि वर हात केला. गळ्यातल्या बाबांना हात मुंडक बाहेर काढ. नवरीची मावळ जाग्यावर गेली महाराज. त्याच लुगड्यावर गेली ती. शंकर नवरदेव झाले. लग्न झालं महाराज. लग्न नीट आहे का? लग्न झालं आणि नवऱ्याचा झाला अपमान. कोणी केला? तिच्या बापाने म्हणजे दक्षिणे. मग पार्वतीने काय केलं? नवऱ्याचा अपमान झाला म्हणून अग्नीत उडी टाकली. भगवान शंकराला ही गोष्ट कळली. भगवान शंकराने पार्वतीचं शरीर उचललं. पार्वती त्या शरीराचे घेऊन जाताना रस्त्यानं 51 तुकडे झाले. ते 51 तुकडे म्हणजे भारतातली देवीची 51 शक्तीपीठ आणि त्यातली 3.5 महाराष्ट्रात. तुळजापूर
कोल्हापूर, माहूरगड, अर्ध सप्तशृंगी वनी, तुळजापूरची, कोल्हापूरची, माहूरगडची, वनीची, लिंबाखालची, गावातली, देवळातली आणि कट्टेवर हात ठेवून उभी असणारी पंढरपूरची, या सगळ्या देव एकच. फक्त एकच देवीचं जागृत देवस्थान आहे महाराष्ट्रात. एकच देवी, अतिशय जहाल आणि जागृत, किचन ओट्या बसली देवी. त्या देवीने जेवढे भक्ताचे हाल केले तेवढे कोणीच नाही केले. आणि त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे, तिला भक्ताचे आईबाप सहन होत नाही. आणि भक्त इतका हलकट आहे, तिचं सोडून कोणचं ऐकत असे भक्त आहेत. विनोदाचा भाग सोडा. आता ही देवीची कथा बाई आहे, आपण ऐकली कशी. आता कशी आहे ती बाई आहे, भगवान शंकराची पत्नी आहे. आपल्याला आजच्या कीर्तनामध्ये या बिचाऱ्या चव्हाण साहेबांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात 5-6 मुद्दे महत्वाचे शिकायचे आहेत. त्यातला पहिला मुद्दा मी तुम्हाला पाया पडून परत सांगतो. तुमच्या प्रारब्ध जे असेल ते आनंदाने भोगा आणि त्याच्यावर समाधानी राहा. प्रारब्धाच्या बाहेर कोणाची जाण्याची ताकद नाही. माझ्या प्रारब्धात कीर्तन आहे, मी आनंद लुटला पाहिजे. तुमच्या प्रारब्धात नोकरी आहे, केलीच पाहिजे, कोणी उपकार करीत नाही. एक झालं. दुसरं वाक्य, चांगलं करता आलं नाही तर करू नका, पण चांगलं करणाऱ्याला बदनाम करू नका. ही सुद्धा देवाची सेवा आहे. तिसरं वाक्य सांगतो पाया पडून, महिला पुरुष आयुष्यामध्ये तुम्हाला कितीही राग आला ना, कितीही राग, ते 1-2 मिनिट 3 मिनिटं हसत जा, पण पाया पडतो तुमच्या रागाच्या भरामध्ये तुम्ही वाईट कृत्य करू नका. देवाची सेवा आहे. महाराज खरं सांगू, राग 2 मिनिटाचा आहे, पण त्याचा पश्चाताप आयुष्याचा आहे. का करता तुम्ही? येऊ द्या ना राग थोडा. नवरा बायकोचं भांडण होऊ द्या ना, होऊ द्या. थोडा टीव्हीचा आवाज मोठा करा, ओरडू येते तिला, थोडं ओरडू द्या. ठीक आहे, पिसाळली नाही सारखी, शांत होईल ना 2 मिनिटं. यानं लगेच उचलून आपटली, परशी मिली. पाया पडून सांगतो तुम्हाला, कर्म करताना क्रोधामुळे माणसं करतात, पण कालांतराने त्याचा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. खून करायला 2 मिनिटं लागतात महाराज, वाईट करायला 2 मिनिटं लागतात. बसलेली माणसं मला सांगा, मी तुमच्या मुलासारखं आहे. गुन्हेगाराने केलेल्या गुन्ह्याचं त्याला पश्चाताप होत नाही, आणि ती वेळ निघून जाते. कर्म 2 मिनिटाचं आहे, पण त्याचं फळ आयुष्याचं आहे. शिक्षकानं कॉफी पकडली ना, पाया पड शिक्षकाच्या, सर परत करणार नाही, वाचला. तो सरांना म्हणला भेट पेपर सुटल्यावर याचं कारण सांगा महाराज तुम्हाला. महिला पुरुष ध्यानात ठेवा, आपल्या खिशात पैसा आहे त्यावर हे जग आहे, आपल्या मनगटात ताकद आहे त्यावर आपली माणसं आपली आहेत. पण एक वाक्य ध्यानात ठेवा, या जगात आपण थकलो ना, अरे आपलं कोणी नाही. काय गरज आहे? बायका पोरं सोडून मुंबईला धेंडा 1.5 तास देव चोळा, ट्रिपला जातो आणि 10व्यावर खातो. तुझ्या बापाने धंदा पाहिला होता नाही. ट्रिपला जातो आणि तिकडे 10व्यावर जेवतो, आणि येताना बायकोला कातरा घेऊन येतो. ही तीर्थयात्रा आहे का? या जगात एकच जी आळंदीतून निघते आणि सगळे संत वाखरीला येऊन भेटतात. सगळे संत वाखरीला येऊन भेटतात. आपल्याला देव पाहायचा नाही, आपल्याला देव व्हायचंय. बोलायचं पटकन, बऱ्या आपल्याला देव पाहायचा नाही, आपल्याला देव व्हायचंय. आणि देव व्हायला लागतं ज्ञान, आणि आपल्याकडे नेमकं काही नाही, ज्ञान नाही. मग तुम्ही म्हणाल आमच्याकडे ज्ञान एम ए बिमे कोणी खात नाही. लय येत पदव्या. कोणी सांगितलं तुम्हाला शिकलेल्या माणसाला अक्कल राहती? आणि काय शिकून केलंय तुम्ही? काय MA झाले, MPhil झाले, काय झालं? महाराष्ट्र आहे, छत्रपतीच्या महाराष्ट्राला सुद्धा वृद्धाश्रम डाग लागला. काय केलं शिकून आपण? काय केलं शिकून? 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज निघले, 2 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज निघले, वड्या नाल्याला इंग्लिश मीडियम निघल्या, शाळा भरपूर झाल्या. एवढे लोक शिकले, पेमेंट मोजता येत नाही एवढं पगार झाला, तरी ईश्वरासारखे आई बापा वृद्धाश्रमात आहेत नाही येत का बोला? आणि अजून वृद्धाश्रमात शेतकऱ्याचा बाप नाही.
शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही, गरीबाचा बाप वृद्धाश्रमात नाही, ज्यांना फुल पेमेंट आहेत त्यांचेच आई वडील वृद्धाश्रमात आहेत. काय मत आहे तुमचं? कुत्र्याला बिस्किट आहेत, काही नालायकांच्या बापांना भाकरी नाहीत. काही दोन्ही टॉमी संगत हिंडतात 5 वाजता. टॉमीला टॉमी धरून हिंडतो. आणि त्यांना जर विचारलं ना, तुमचे वडील दिसत नाही, ते वृद्धाश्रमात आहेत, त्यांना वातावरण मॅच होत नाही. आणि आमच्या ह्या फार स्ट्रिक्ट असल्यामुळं त्यांचं आमचं जमत नाही. मग हे दरवाजात बसले हे कोण आहेत? हे तिचे वडील आहेत. त्याला मॅच होत का? तोय दे ना पुलावरून फेकून. कशाला काय करतो? एक वाक्य लिहून ठेवा आजच्या कीर्तनात. पारायण करता आलं नाही तर करू नका, पोथ्या वाचता आलं नाही तर वाचू नका, देवाला जाता आलं नाही तर जाऊ नका, देवाची पूजा करता आली नाही तर करू नका, पण म्हातारे आईबाप त्यांच्या नातवांपासून बाजूला दूर करू नका. पोथ्या वाचलं ना देव भेटत नाही, पारायण केलं ना देव भेटत नाही. जेव त्यांच्यात आहे त्यांना सांभाळा. आईवर कादंबऱ्या केली म्हणजे लय विद्वान माणसं आहेत काय? आईवर चित्रपट काढा, आईवर कादंबऱ्या करू नका, आईवर व्याख्यान करू नका, आईवर भाषण करू नका. आई बाप सांभाळायला शिका. कादंबऱ्या काढून काय करत? लेक्चर देतो कॉलेजला पोरण पुढं आणि आई वृद्धाश्रमात पाठवतो. आणि 1.5 तास कॉलेजच्या पोरांना व्याख्यान, विद्यार्थी रडले, एवढा विद्वान प्राध्यापक, आणि त्याची आई वृद्धाश्रमात. त्याचा बाप लिखापट्ट्या करतो. उठ जा पटकन. विनोद थोडं गांभीर्य ध्यानात ठेवा. एम ए ज्ञान नाही. एम ए कोण खात आहे? काय ज्ञान आहे आपल्याला? काय ज्ञान आहे? महिला मंडळ पटकन उत्तर द्या. पापड तळून खाण्याची गोष्ट आहे का भाजून? पापड तळून खाण्याची गोष्ट आहे का भाजून? भाजून. तुम्ही पापड कसे खाता? तळून. मग खावा याची अक्कल आहे का? चला पुढं. चला पुढं. शिकलेल्या महिला उत्तर द्या सगळ्या. तुम्ही मुलाला मॅगी देता? मॅगी देता ना? मला फक्त सगळ्या स्त्रियांमध्ये एकीनं सांगायचं, मॅगी मध्ये व्हिटॅमिन कोणतं आहे? व्हिटॅमिनच नाही म्हणजे आम्हाला काय खावं याची सुद्धा अक्कल नाही. मॅगी कुला खायची गोष्ट आहे का? नूडल कुला खायची गोष्ट आहे का? अरे ती मॅगी जर शिजवली तर लांब पांढरी गांडूळ तयार होतात ते. आणि ते खातात लोक. सांगा महिला मंडळ पटकन उत्तर द्या. 3 वर्ष शाळेतली पोरं घरी होते ना. कीर्तनात बसलेल्या कोणत्या महिलेनं मुलांना पसायदान शिकवलं? तिने फक्त बोटवर करायचं बस. तुझा भव्य नागरी सत्कार करतो मी इथं बोलतो. नाही आला शिकवलं नाही. मग एक आई जर 3 वर्षात मुलाला पसायदान शिकू शकत नाही तर तुम्ही सांगता का माईकवर लोकांना जिजाबाईनं शिवाजी घडवला? हे तुम्ही सांगता का? ज्ञान नाही. साखळी लागली. आता आपल्याला काय मिळवायचं आहे? देव व्हायचंय का पाहायचं आहे? बोंबाला सगळं देव व्हायचंय पाहायचं आहे. मागच्या ह्या कार्यक्रमातलं पहिलं वाक्य जरा एज्युकेटेड हायर एज्युकेटेड लोकांनी ऐका. मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलं तरच पिढी वाचेल. याच्यावर तुमचं काय मत आहे? मुलांना तुम्ही न्यूटनचे नियम जरूर शिकवा, मुलांना तुम्ही गॅलिलिओचे नियम जरूर शिकवा, मुलांना तुम्ही पास्कलचे नियम जरूर शिकवा, मुलांना तुम्ही आर्किमिडीचं तत्व जरूर शिकवा, पण मुलांना तुम्ही आयु म्हणतात याला हेही शिकवा. काय मत आहे तुमचं? आणि ते शिकवावा लागेल. शिकवा ना न्यूटनचे नियम पोराला, शिकवा गॅलिलिओचे नियम शिकवा, पण कधीतरी त्याला पसायदान शिकवा.
कधीतरी त्याला आरती शिकवा. मग 16चा मुलगा बलात्कार करतो याचा अर्थ काय? 17चा पोरगा खून करतो याचा अर्थ काय? काय अर्थ याचा? 1:30 वाजता पोलिसांना जर गाडी पकडली तर मुलाच्या टिकेमध्ये काय सापडतं तुम्हाला? गावठी कट्टा. काय सापडतं तुम्हाला? मिरची पावडर. काय सापडतं तुम्हाला? नायलॉनची दोरी. याला एकमेव कारण अध्यात्म नाही. या रांगेत पोर उभे राहिलेत ना, या हरिपाठ यांना नाही येऊ द्या, हे कीर्तन नाही करू द्या, हे महाराज नाही होऊ द्या, पण स्वर होणार नाही. आज आम्ही काय शिकवतो मुलांना? खरं बोलणं म्हणजे इंद्रिकेचा राग येतो लोकांना. मी माझ्या आयुष्यात एकच गुण आहे माझा, का मी फक्त खरं बोलतो, त्याची फळं भोगितो. जो उठन तो मला घोडा लावतो, पण मी खरं बोलतो. असा माणूस राहिला नाही का त्यानं मला घोडा लावला नाही. सगळी लोक शिव्या देते, पण जे सत्य आहे ते सत्य. आणि कुणीतरी सत्य बोलायला शिका. मी 10 वर्षापूर्वी कीर्तनात बोलत होतो, तर आज खरं आहे. 10 वर्षापूर्वी तुम्हाला म्हणत होतो मजूर गाडी होईल, आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो तुम्हाला मजूर बागायतदाराला यादाने पैसे देईल. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. अख्खी लोक मला येडं म्हणत होती. मी येडा आहे, पण इतका. आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो हुंडा बंद होईल. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो बायको मिळणार नाही. बायको नात करायचा नाही कोणी. नात ज्यांचे लग्न राहिले त्यांनी असेच दिवस काढायचे. व्हॉट्सअप स्टेटस. बायको नाही. रेंज गेली काहींची. रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसाना. खरंय का खोटंय बोला? लग्न जमवणाऱ्या दलालांनी स्लॅब टाकलेत. एक लग्न जमवण्यात लाख रुपये मिळतात आरामशीर. एकूण 50. सोमवारी लग्न झालं, मंगळवारी खंडोबा झाला, बुधवारी जे नवरी गेली आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली. याला विचारलं काय झालं? नशिबाचा भोग. खरंय का खोय बोला? काळ याच्यापेक्षा वाईट येईल अजून. गावानं 50 अंत्यविधी पाहिलेत. 50. आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो रक्ताचे नाते संपतील. संपले. काय रक्ताचे नाते घेऊन बसले? बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला भाऊ जेवढे जाम केले तेवढे यमानं केले नसते. यम परवडला पण बहीण परवडली नाही. आता एवढ्या बसल्या कीर्तनात त्यातल्या 15 जणी अशा आहेत मावाशी बोलत नाहीत. अशा इथं बसलेत आत्ता माहे पुढं. मी नावा सगळं सांगल, आपलं काम वेगळं आहे. फक्त भामट्याची दुनिया ओवाळी ते भावराय. खरंय का खोटंय बोला? महाराज अक्षरशः बायपास झाले रस्ते आणि पैसे मिळाले. बहिणीचं भावाचं जमलं नाही तर पैसे परत गेलेत. खरंय का बोला? अक्षरशः बहिणीनं सही केली नाही तर पैसे जमा झाले, पण तिने भावाला पचू दिले नाही. आणि तुम्ही सांगा त्या लोकांना, तुम्ही सांगा त्या ओवळी ते भावराय ना आऊ भाऊबीजे, तुम्ही सांगा त्याची वळी करता तुम्ही. रक्ताचे नाते संपले. कोरोना झालेल्या माणसं कोरोनामध्ये माणसं गेली. बाप गेला आईला माहित नाही, आई गेली बापाला माहित नाही, मुलगा गेला बापाला माहित नाही, मुलगी एकुलती एक मुलगी बापाच्या अंत्यविधीला नाही. खरंय का खोटंय बोला? कोण कोणाचा विचार करतो? एकुलता एक मुलगा बापाला पाणी बाजायला नव्हता. नवरा मेला हॉस्पिटलमध्ये आईला माहित नाही, आई गेली बापाला माहित नाही. 40% प्रेत वडीत नेलेत. खाली उतर दे, उतर. हातातलं खोगडं बंद कर, ते मोबाईल बंद कर, खाली बस. बंद कर ना ते. येतोय हातातलं ते खिशात तू. मी गेलो लाव. हा विनोद नाही. अक्षरशः महाराज
40% प्रेत वडीत नेलेत. 40% प्रेत कधी पेटवले माहित नाही. पण बापाच्या अंत्यविधीला मुलगा नाही, पण बापाच्या 13व्याला मुलगा जेवला नाही. नाही जेवला. बापाच्या 13व्याला मुलगा जेवला नाही. आईच्या 10व्याला मुलगी जीवली नाही. महाराज, आणि कोरोना झालेल्या माणसांमध्ये एवढं संकट आलं, काय लोकांच्या वागण्यात बदल झालाय. एक सूक्ष्म निरीक्षण करा बसल्या बसल्या. या 4 महिन्यामध्ये कोरोना कमी झाला, लोक ओरिजिनल परत तशीच झाली. काय बदल झाला लोकांना? आई गेली लोकांना खेद नाही, लोकांना खेद नाही, नवरा गेला लोकांना खेद नाही. कोरोनानं माणसं मेल्याचं दुखणच नाही, फक्त इस्टेट मिळाली नाही याचं दुःख आहे. खरंय का खोटंय बोला? आणि हे मी तुम्हाला 10 वर्षापूर्वी म्हणत होतो, रक्ताचे नाते संपतील. संपली. अजून पुढे ऐका. याच्यापेक्षा वेगळा काळी आलाय. येतोय आवाज येतोय. बरे ते बंद कर दे हातातलं. खाली बस तिथे, खाली बसा तुम्ही. उतरा खाली तिथून, खाली उतर त्या टेबलावरून. सगळे उतरा खाली. विठाला 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 विठाला. बस. सांगा हे खरंय का खोट आहे? अजून याच्यापेक्षा भयानक काळ येईल. अजून 5 वर्ष थांबा, रक्ताचे नाते तर संपतील, पण जमीन मिळणार नाही. जमीन मिळणार नाही. सगळी घरं विभक्त होणार, पेरायला जमीन राहणार नाही. 2 डोंगर राहणार नाही. खरंय का खोटंय बोला? निमे डोंगर गेले. निमे 5 वर्षात गेले. 5 वर्षाने जमीन नाही, 5 वर्षाने डोंगर नाही, 5 वर्षाने नोकरी नाही. नोकरी द्यायची कुठे? एक अर्ज भराय, एक जागा भरायला 1300 अर्ज आहे. आणि सगळे क्वालिफाईड आहेत, सगळ्यांची पैसे भरायची तयारी आहे. नोकरी द्यायची कुठं? 1ली ते 4थीला 2 गुरुजी 6 पोर आहे. आहेत का नाही बोला? दोघांचं पेमेंट 93,000 आहे, पोरं 6 आहेत. तुम्ही बधीर होईल. तुम्हाला तुमचं माया पुढे बसलं, डोकंच बंद झालं आता. तुम्ही आता फक्त माया पुढे बसले का? खरंय खरंय खरंय. मी निघून गेलो का? अरे धंदा आहे त्याचा. नोकरी नाही, धंदा नाही. धंदा काय करणार तुम्ही? 3 किलोमीटरला 9 पंप, 6 धाबे, 71 बार आहेत, आणि 113 टपरे आहेत. मग ऐका नीट. अजून 5 वर्षाने नोकरी नाही, जमीन नाही, धंदा नाही, बायको तर तो विषयच नाही. नाही, मग 5 वर्षाने कोण जगेल? लिहून ठेवा. एकच माणूस जगेल 5 वर्षाने, एकच. कोणता? ऐका. भगवंतावर श्रद्धा ठेवणारा आणि कोणत्याच कष्टाची लाज न धरणारा. जो कष्टाची लाज धरेल तो मरेल. गाडीगार विकणं कमीपणा नाही आहे, भंगार गोळा करणं कमीपणा नाही आहे, रद्दी विकणं कमीपणा नाही आहे, पेपर विकणं कमीपणा नाही आहे, बापाची इकून जगणं कमीपणा आहे. पेपर विकणं काय कमीपणा आहे? काय कमीपणा काय? जर पोटाला 2 रुपये मिळतच असतील तर शेतात पिकलेली मेथी का विकू नये? अंगणातल्या झाडाला जर पेरू आले असतील आणि त्यातले पेरू जर 5 किलो 25 रुपये किलोने जात असतील तर 125 रुपयाला का विकू नये? आपल्याला कोण देणार आहे? कोण देणार आहे? आणि तुम्हाला जर मोठं म्हणून राहाल आणि कामाची लाज धराल. आता ते लोक म्हणतात हा माणूस श्रीमंत आहे, श्रीमंत आहे. फक्त सगळ्या बँकांच्या थकबाक्या लोकांना माहित नाही म्हणून ही लोक मोठी आहेत. यांच्या सगळ्या थकबाक्या जर बाहेर काढल्या तर यांच्यापेक्षा शिपाई श्रीमंत आहे.
फक्त मोठ्याचं झाकून जाते. मोठ्याच्या बाबतीत कोणी डिरिंग करीत नाही आणि गरीबाच्या ठोकल्याशिवाय राहत नाही. नाही तर काय मोठेपणाची किंमत आहे. इथून पुढे जो कष्टाची लाज धरेल. महिला मंडळ, नवरा बायको दोघच जर असतील तर भांड्यावाली बाई का असावं? का असावं? किती ताटले आहेत तुमच्या घरात? किती तांबे आहेत? किती ताटले आहेत? मग तुम्ही जर लक्ष्मी जपूनच वापरायची नाही तर काम होईल. जो माणूस कष्टाची लाज धरेल ना, भंगार विकणं कमीपणा नाही आहे, गारगार विकणं कमीपणा नाही. पोटासाठी मिळतच असेल तर करायला काय हरकत आहे? ज्यांनी ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकली, जमिनीचे बालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. आपण निरीक्षण करीत नाही, आपण फक्त घमेंडीत आहे. पैशाच्या घमेंडीत आपण घमेंडीत. आपल्याला लय घमेंड. गर्दी नसली तरी हॉर्न वाजवायचा. मंडळ सायको चालला का कुत्र्याला थांब. पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज का. आपल्याला घमेंड आहे पैशाची. नाही तर आपल्यापेक्षा जगात लय श्रीमंत आहेत. ते बाहेर बघ रे. काय नाही काय नाही काय नाही काय नाही. मी आहे त्याला जबाबदार. मी असल्यावर काहीच होत नाही. तुम्हाला दिवसभर वाटत तरी होतं का इतका पाऊस आहे कीर्तन होईल. पण कीर्तन सुरू झाल्यावर पाऊस सुद्धा उघडला. बसा काल तिथं. चला अजून 5 वर्ष नाही याच्यापेक्षा भयानक काळी. धंद्याला लाजू नका. लाजू नका. लाजू नका. महिला मंडळ रिकाम्या कापडात ना पापड बनवा, लोणचे बनवा. मुलीला सीईटी करा, MSCIT करा. एखादी मुलगी तब्येतवान असेल ना अकॅडमी करा. पण तुम्ही इथून पुढे कष्ट करीत राहा. आणि लक्ष्मी नम्रतेने टिकवा. नम्रतेने टिकवा. कशातही पैसे घालू नका. तुम्हाला 3 नियम सांगतो. लक्ष्मीचे 3 नियम ऐका. तुम्ही आयुष्यात कधी गरीब होणार नाही. 1, लक्ष्मी नम्रतेने टिकवा. कोरोना झाल्यापासून 80% लोक दारू पितात. त्याच्यावर तुमचं काय मत आहे? ज्यांना जमीन नाही त्यांची पोरं दारू पित नाही. जे काबार कष्ट करतात त्यांची पोरं दारू पित नाही. पण ज्यांच्या बापाने मरणाचं कमावलंय त्यांची पोरं पेल्याशिवाय घरी येत नाहीत. निरीक्षण करा. MP ची ट्रक जर रस्त्यात बंद पडली तर तो पठ्ठ्या ट्रक खाली झोपतो आणि दगडाची चूल करून भात खातो. आमचा जमीन इकून रोटी खातो. शिका. शिका. 80% लोक दारू पितात सध्या. 80%. इथं लाईट गेली का मोर्चा आहे. वायरमन नाही आला मोर्चा आहे. गुरुजीची बदली झाली मोर्चा आहे. गुरुजी नवा आला मोर्चा. सगळे मोर्चे आहेत. दारू सगळ्यात महाग आहे. कोण डांबरीव आलं. दारूचे भाव वाढले म्हणून कधी मोर्चा निघला नाही. निघणार. कारण दारू ही काळाची गरज आहे. गरज आहे. आणि 80% लोक दारू पितात सध्या. 80%. खरंय का खोटंय बोला? 80%. त्याच्यात 3 टप्पे आहेत. 18 ते 22 तर पुरे बेवडे आहेत. त्यांचा काय विषय नाही. त्यांना 70ची पल्सर आहे, 10चा मोबाईल आहे, बापानं कमावलंय, आईचा आशीर्वाद आहे. हाना. पोरगा दारू पेल्याची आईला लाज नाही. पोरानं प्रेम करून पोरगी आणल्याची आईला लाज नाही. आईनं फक्त एवढं लावून धरायचं आपल्याला कुठं लई आहे, आपल्याला कुठं लई आहे. सुशिक्षित लोक त्यांच्यापेक्षा जास्त पितात. पण ते हुशार आहेत. सगळे झोपल्यावर पितात. ते असे लोकांना कळू देत नाही. ते रिलॅक्स टेबलवर बसून पिणार. वास येऊ नये म्हणून पुदिना हरा खाणार. रिलॅक्स. त्याला दर्जेदार दारू नाही म्हणायचं. दर्जेदार. त्याची बायको सुद्धा म्हणते आता त्यांच्यामध्ये पहिल्यापेक्षा लई बदल झाला.
आमचं बायको सुद्धा म्हणते आमच्या पप्प्याच्या बापात आता पहिल्यापेक्षा बदल झाला. पहिलं लय मारायचं ग, मला लय मारायचं, आता मारीत नाही. मला अंदाज आलाय त्याला काय लागतं. मी जर त्याला आल्या आल्या एक खंब्या दिला ना आणि ते जर पालथं पडलं ना सकाळ पोत उतानं सुद्धा. आणि कशा लोक सुधारतील. जर दानात घाला लक्ष्मी, महिला मंडळ त्या लक्ष्मी दानात घाला, भिकाऱ्याला देत जा. आणि तिसरी गोष्ट लक्ष्मी कन्व्हर्ट करीत जा. खुर्चीवर बसलेले सगळे लोक पैसा जास्त घरात ठेवू नका, माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. पैसे लई बँकेत ठेवत जाऊ नका, पिसाळल्यावानी झोप येत नाही. आणि खिशात तर अजिबात ठेवू नका, ऊत आल्याशिवाय राहत नाही. पैसा जप एक महिला मंडळ तुमच्याकडे थोडे पैसे आले ना, गळ्यातलं करा, कानातलं करा, पण पैसे ट्रान्सफर कन्व्हर्ट करीत जा. तुम्ही बसलेले लोक 2 BHK घ्या, 1 BHK घ्या, 2 BHK घ्या, 1 BHK घ्या, हायवे टच एखादा कोणत्या जागा घ्या, पोराला इंजिनिअरिंग करायच्यासाठी पैसे ठेवा, पण पैसा कन्व्हर्ट करीत जा. JCB घ्या, ट्रॅक्टर घ्या, काहीतरी घ्या, तो पैसा वाया जाणार नाही. पण नुसत्या पावत्या करून ठेवा, हाय 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 हाय. आणि लक्ष्मी नम्रतेने टिकवा. 1 लक्ष्मी ट्रान्सफर करीत जा. 2 आणि लक्ष्मी मानात घालू नका, दानात घाला, तरच तुम्ही देव व्हाल. इथं आपण आलोय. चला आता आपल्याला देव पाहायचा नाही, आपल्याला देव व्हायचा आहे. इथंच आपण अजून. आणि देव व्हायला लागतं ज्ञान. ज्ञान म्हणजे तू कितवीला आहे रे? बरे कितवीला आहे तू? कितवीला आहे? 3रीला. हा डायरेक्ट 3रीला गेलाय. हा शाळेतच जाईल नाही, हा डायरेक्ट 3रीला गेला ना. आता हा डॉक्टर होणार. काय तू कितवीला आहे रे? 2रीला. गेल्या वर्षी शाळेत गेलता का? नाही. मॅगी खातो का? नूडल खातो का? नूडल. हे करणार काय तुम्ही? यांचा कवडीचा फायदा नाही. हे फक्त आपण होतो याचा पुरावा आहे बस. नाही हा विनोद नाहीये. आपण पिढी संपवली बाळा. तुम्ही बिन मे बी 1.5 महिना पोरग शाळेत गेलं तर 12वीचं 1.5 महिना 70% मार्क आहेत. 1.5 महिन्यात वाचवायचे नाही, धर्म वाचवायचा आहे. आणि आज संकट माणसावर नाहीत, आपल्याला माणसं वाचवायची नाहीत, आज धर्म वाचवायचा आहे. धर्माची पाने वाढवा